काय प्रश्न आहे तुमचा विचारा. कोरपडचं ते तुम्ही मला सांगितलं ना, रिपोर्ट बघितली तर तुम्ही ते घ्या म्हणून हा, कोरपडचं. कोरपड आणि शतावरी तुम्हाला घ्यायचंच आहे. शतावरी रात्री घ्यायचं, आत्ता सांगितलं शतावरी कसं घ्यायचं ते. आणि हां, कोरपडचं ज्यूस बनवताना काय करायचं, कोरपडीचं पान दिवस मावळण्यापूर्वी तोडायचं. त्याला उभं हां, ठेवायचं, म्हणजे जसं तोडलं तसंच ठेवायचं, तोडलेला भाग खाली ठेवायचा. हं, मग असं केल्याने काय होतं, हां, त्याच्यामधला जो पिवळसर कडवट असलेला जे द्रव आहे, हां, त्याला उग्र वास असतो, तो निघून जातो. तो निघून गेल्यानंतर कोरपडीचं पान पूर्ण धुवायचं. त्याचा 4 बोटाचा तुकडा काढायचा, त्याची साल काढून फेकायची. काढून फेकायची म्हणजे ती साल चेहऱ्याला लावायची मिक्सरमध्ये, त्याच्यात मध टाकून चेहऱ्याला लावायची. खूप बेनिफिट होतो. आणि उरलेला जो गर आहे पांढरा आतला, तो गर मिक्सरमध्ये टाकायचा वेगळा. मिक्सरमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं कोमट. त्या पाण्यामध्ये थोडंसं मध किंवा मग खडीसाखर किंवा गूळ वापरू शकता तुम्ही. चवीपुरतं त्याच्यात थोडं लिंबू वापरू शकता, थोडं सेंदो मीठ टाकू शकता. हे झालं तुमचं शरबत, कोरपडचं शरबत. हे दररोज सकाळी योगा प्राणायाम झाल्यानंतर घ्यायचं, थोडं गूळ टाकून, मध टाकून किंवा मग खडीसाखर टाकून. झालं. हे जर घेतलं तुम्हाला एनर्जेटिक पण वाटतं. कोरपड काय करतं, कोरपडीमध्ये अँटीबॅक्टेरियल म्हणजे तुमच्या शरीरातले जीवजंतू हे करणारे जे घटक आहे, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जे काही घटक आहेत ते, त्याला ते किल करतं. तुमच्या शरीरात जे काही बॅक्टेरियाज, बॅड बॅक्टेरियाज तयार झालेले असतात गर्भाशयामध्ये, कुठं जखम झालेली असते, कुठं शरीराच्या वेगवेगळ्या भागामधले बॅक्टेरियाला ते शोधून ते कोरफड बाहेर काढतं. आणि कोरफडीमध्ये म्हणजे उष्णता, अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे उष्णता शमवण्याचे गुण आहे. मॅक्झिमम ज्या लेडीजला मासिक पाळीच्या समस्या असतात त्यांची बॉडी ही उष्ण असते, अशाच लेडीजला मासिक पाळीच्या समस्या निर्माण होतात. ही कोरफड काय करते, कोरफड जवळपास 200पेक्षा जास्त आजारावर चालते. आता कॅन्सरमध्ये तर कोरफडीचा ज्यूस आम्ही कंपल्सरी पेशंटला सांगतो. तर कोरफड कॅन्सरसाठी पण फायदा करते. गर्भाशयाचे प्रॉब्लेम, केस गळण्याच्या समस्या, त्वचा रोग, पोटाच्या समस्या, अशा अनेक आजारावर कोरफड आपलं गुणकारी औषध आहे. अशा पद्धतीने घ्यायचं. त्याच्यात तुम्ही लिंबू टाकू शकता चवीसाठी. सोबत आवळा जर घ्यायचा असेल, तुमच्याकडे ताजे आवळे असतील तर 1-2 आवळ्याचा रस पण त्याच्यात तुम्ही टाकू शकता. विथ फायबर घ्यायचं. ते फायबर गाळल्या जात नसतं, कोरफडीचं ज्यूस गाळल्या जात नसतं, म्हणून त्याची साल अगोदरच काढून चेहऱ्याला लावायची असते पेस्ट करून. चला. संध्याकाळी पण घ्यायचं का सर? नाही, काही गरज नाही ना, कोरफड ज्यूस एकाच वेळेस घ्यायचं सकाळी. एकच घ्यायचं. ठीक. चला, आणखी कुणाचा काय प्रश्न आहे का?